नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी मृणाल ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत जुळलेले आहे मनसेचे जिल्हा अध्यक्ष शंकर पोटफोडे. नमस्कार दादा, नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे. धन्यवाद. मला सांगा, आपण मनसेचे जिल्हा अध्यक्ष आहे आणि वर्ध्यामध्ये सुद्धा असं अनेक पक्ष आहे जे आता पक्षातले वेगळ्या पक्षात झालेले आहे. आताच सध्याचं जे आहे अशोक चव्हाण यांनी आपला काँग्रेस पक्ष सोडला आणि दुसऱ्या पक्षात आता ते जाणार असं चर्चा आहे. यावर आपण कसं बघता? मी तर याच्यावरती बोलणार नाही, परंतु सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी बाळासाहेब हयात असताना स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला आहे. त्याच्यामुळे आम्ही मनसैनिक आणि आमचे कार्यकर्ते हे साहेबांवर विश्वास ठेवतात, नाही कुठल्या सत्तेवर आणि नाही कुठल्या नेत्यावरती आम्ही विश्वास आहे. आमचा जो विश्वास आहे तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावरती विश्वास आहे आणि त्यांनी जे स्वप्न पाहिलं आहे महाराष्ट्रासाठी नवनिर्माण घडवूया आणि महाराष्ट्रात एक नवनिर्माणाची चैतन्याची भूमिका सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हातून घडव हे ईश्वरचरणी आमच्या मनसे आणि लोकांकडून आता भावना उमटत आहे का सन्माननीय राजसाहेब ठाकरेच हे या महाराष्ट्राचे पुढचं भविष्य असेल. कारण आताच्या सत्तेची जी परिस्थिती बघितली आपण महाराष्ट्रातली, कोण कुठल्या पक्षात जातोय आणि कोण कुठल्या पक्षातला आहे आणि कुठला कोणाचा नेता आहे हे कुणालाच कळायला लागलं नाही. त्यामुळे सन्माननीय राजसाहेब ठाकरेंवरती येणाऱ्या इलेक्शनमध्ये किंवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे आम्हाला वाटते. मला सांगा, आता जनतेचं एक मत आहे की राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे एकत्र येऊन लढावं. याकडे तुम्ही कसं बघताय? त्यांनी खरंच एकत्र येऊन लढायला हवं का? नाही, मी ते बोलणार नाही, पण सन्माननीय राजसाहेब ठाकरे याच्यावरती जो निर्णय घेईन तो पक्ष आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील. 2024च्या निवडणुकीसाठी काही आपण ठरवलेला आहात का? याबाबत काय सांगाल? पक्षाकडनं जर आदेश आला तर आमची वर्धा विधानसभा निश्चितच आम्ही मनसेकडून लढण्याचा प्रयत्न करू, पण आम्हाला पक्षाकडून जर आदेश आला का लढावं लागतं तर आम्ही केव्हा पण लढण्यासाठी तयार आहोत. मला सांगा, जर आपण लढत असाल तर त्यासाठी पहिले नागरिकांना काय आव्हान कराल? याबाबत प्रेक्षकांना काय सांगाल? नागरिकांना आव्हान म्हणजे आता सन्माननीय राजसाहेब ठाकरेंकडे एक नवनिर्माणाचं व्हिजन आहे आणि महाराष्ट्र निर्माण सेना पक्ष हा सदैव गोरगरीब जनतेच्या हिताकरिताच तुम्ही पण बघितलं असं आमचे आंदोलन निवेदने आणि समाजसेवा आमची सुरूच राहते. त्याच्यामध्ये आम्ही 80% समाजकारण आणि 20%च राजकारण आमचं महाराष्ट्र निर्माण सेनेचं उद्दिष्ट आहे. आणि आम्ही सगळ्यात पहिले जे आपल्या वर्ध्यातील असेल किंवा आपल्या जिल्ह्यातील असेल मराठी तरुणांना रोजगार हा मिळालाच पाहिजे. तसेच विविध प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहे. आता शेतकऱ्यांना कापसाला कवडीमोल भाव आपल्या इथेच आहे. आता आपल्या वर्ध्यातील एक घटना आहे का त्या उमरीच्या जिनिंगमध्ये एका कास्तकारांनी कापूस पेटून घेतला आहे स्वतः, परंतु आजपर्यंत कुठल्याच प्रशासनाने त्यांना विचार किंवा काही त्या शेतकऱ्याला जाऊन भेट त्या जिनिंगला भेट कुठल्याच प्रकारची दिली नाही. त्यामुळे जनतेला पण माहित आहे आता महाराष्ट्र निर्माण सेनेशिवाय पर्याय जर आपल्या इथे कुठलाच पर्याय राहिलेला नाही. कारण पक्षात कुठला पक्ष कुण्या पक्षात आहे हे कुणालाच माहित नाही आहे. सगळ्यांची युती झाली आहे, महाआघाडी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेना हा सक्षम पर्याय आता वर्धाकरांसाठी आणि महाराष्ट्राकरिता सक्षम पर्याय राहील. केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येकी 6,6 हजार रुपये शेतकऱ्यांना देतो. खरंच हे 12,000 रुपये शेतकऱ्यांना कितपर्यंत कामी पडतात यावर आपण कसं पाहतात? कारण लागवडीचा खर्च पकडा किंवा ते काढण्याचा खर्च, पेरणी करताना, लागवड करताना हे खर्च लागतो, तो 12,000 रुपये होत नाही. तर आपण म्हणतात की शेतकरी खरंच खूप खुश आहे या सरकारमुळे. याकडे आपण कसं बघता? त्यांना हेक्टरी जे 6,000 रुपये मिळत आहे केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून, ते नाही देता त्यांच्या पिकाला जर हमीभाव मिळाला तर ह्या पैशाची पण त्यांना गरज नाही. शेतकऱ्यांना जर आता 10,000 रुपये क्विंटल जरी त्यांना कापूस त्यांचा खरेदी केला असता तरी त्यांचे एका क्विंटल मागे त्यांना 3,000 रुपये मिळाले असते. ज्या कास्तकारांना आज जर 20 क्विंटल कापूस झालाय त्याला 60,000 मिळत होते, पण 60,000 जर हे कवडी भोल भावात जर त्यांचं पीक घेत असेल तर त्यामुळे त्यांना 60,000 6,000 रुपये देऊन त्यांची दिशाभूल करत आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सध्या 2 दिवस झाले अवकाळी वातावरण आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा झालेला आहे. देवळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याकडे सरकारने मदत करायला पाहिजे का? जर मदत करायची असेल तर कितपर्यंत हेक्टरी त्यांनी पैसे द्यायला पाहिजे? याबाबत काय सांगाल? त्यांनी सरसकट हेक्टरी 25,000 रुपयांची या ज्या गारपीटग्रस्त भागात तत्काळ पंचनामे करून त्यांना 25,000 रुपये हेक्टरी मदत करावी. अन्य म्हणजे करावी. कारण विषय असा आहे की आता जो सोयाबीनला पण कवडीमोल भाव मिळाला आहे आणि कापसाला पण कवडीमोल भाव आहे. त्यामुळे जे आता जे हंगाम होता, गहू होता, चना होता, त्यांचं हातचं तोंडी आलेलं घास ते हिरावून गेलेलं आहे. त्या गारपिटीमुळे तो गहू अक्षरशः झोपला आहे. चण्याचं तर विषय संपला आहे
आणि तुरीचं थोडंफार प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे तत्काळ जिल्हाधिकारी साहेबांनी पंचनामे करून त्यांना हेक्टरी 25,000 रुपयाची मदत करावी, अशी मनसेची आमची महाराष्ट्र निर्माण सेनेची वर्धा जिल्ह्यातर्फे मागणी तुमच्या मार्फत आम्ही करत आहोत. 1 जुलै रोजी नुकताच विदर्भ ट्रॅव्हल्सचा एक भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील 25 जण अपघाती मृत्यू पावले होते. तो एक दुखवटाचं वातावरण सगळ्या महाराष्ट्रभर पसरलेलं असताना लगेच दुसऱ्या दिवशी शपथविधी आपल्या महाराष्ट्रात होतो. याकडे आपण कसं बघता? अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही. याकडे आपण काय सांगाल? निश्चितच ते दुर्दैवी घटना होती. परंतु त्यांना जे सरकारने घोषणा केली होती, की त्यांना प्रति व्यक्ती 5 लाख रुपये देणार होते. पण अजूनपर्यंत शोकांकित आहे, की आपल्या जिल्ह्यातले सर्व जास्त त्या अपघातात मृत्युमुखी पडले. परंतु आजपर्यंत त्यांना शासनाने कुठलीही मदत केली नाही. त्यामुळे लोकांना व नागरिकांना असंतोष तर आहेच, पण परंतु त्या व्यक्तींनी त्या दिवशी फाशी घेण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी आहे ना. पण आता सरकारने व शासनाने एक म्हणजे त्यांच्यावरती लक्ष देऊन त्यांना त्वरित मदत करावी. अन्यथा आता आम्ही पण मनसेच्या वतीनं सन्माननीय राजसाहेब ठाकरेंकडे हा विषय ठेवणार आहोत. आता आमचे जे पक्षाचे विदर्भाचे आमचे नेते आहे राजभाऊ उंबरकर यांना पण मी सांगितलं. राजभाऊ म्हणाले, की काही दिवसात आपण साहेबांकडे हा विषय नेऊ. तर त्या गोरगरिबांना जर साहेबांच्या मार्गदर्शनात किंवा साहेबांनी जर एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं, की यांना मदत करा, त्यांचा विषय टाकला, तर ते निश्चित होऊन जाईल असं मला वाटतं. धन्यवाद दादा. छानपैकी आपण नवराष्ट्रासोबत चर्चा केली. यानंतरही असेच कार्यक्रम बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र नववार्ता. मृणाल ढोक, वर्धा.